नमस्कार सर्वांना. मी गजानन देशमुख, परभणीचा जिल्हाध्यक्ष आहे. आमच्याकडे सुरुवातीपासून एक भक्कम काम उभं राहिलं आहे. चोरडे सरांनी पहिल्यांदा नियुक्ती केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा जे आहे ते संघटना बांधणीचं काम फार छान केलं आणि त्यामुळं चांगली लोकं जी आहेत ते आमच्याकडे जोडली गेली. साधारणतः 325 पर्यंत आमच्याकडे सदस्य संख्या आहे. 4 संघटना पूर्ण संपूर्ण आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाची बांधणी केली आहे आणि सगळी जी लोकं आहेत ती चांगल्या पद्धतीनं काम करतात. आमच्याकडे काही तालुका अध्यक्ष इनॅक्टिव्ह होते, ती बदलून आम्ही नवीन परत संघटना बांधणी केली. त्याचा रिझल्ट इतका चांगला आला की ती लोकं खूप चांगल्या पद्धतीनं काम करत होती. पत्रकारांच्या आरोग्याच्या अनुषंगानं वेगवेगळी कामं झाली. 10 लाखाचा विमा आम्ही पहिल्या वर्षी पण दिला होता, यावर्षी पण दिला. आणि तिसऱ्या महत्त्वाचं म्हणजे आम्ही पहिला चांगला उपक्रम पहिल्यांदा महाराष्ट्रात आम्ही व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं राबवला, तो म्हणजे पत्रकारांचे कुटुंबीय या सगळ्यांच्या आरोग्य तपासणी संपूर्ण आम्ही फ्रीमध्ये केल्या. त्यांना 10 लाख रुपयाचा 10 लाख रुपयापर्यंत त्या पत्रकारांना एकूण त्यांच्या आरोग्यासाठी लागणारा खर्च जो असणार आहे तो तिथलं जे मेडिकल कॉलेज आहे ते पूर्ण देणार आहे. अशा पद्धतीचं एक चांगलं भरीव काम झालं. आणि ते जे काही पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीमध्ये काम असावं त्या अनुषंगानं आमचं जसं गजेंद्र मेडी सरांनी सांगितलं होतं एक कम्युनिकेशन असावं, तशा पद्धतीचं एक कम्युनिकेशन आमच्यामध्ये आहे सातत्यानं. आणि त्याच्यामुळं काय होतं की काम करताना फार चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो आणि लोक जोडले जातात. आम्हाला साधारणतः पहिल्यांदा तर 2 या म्हटले, नंतर 5 जण या असं सांगितलं आहे. साधारण आमची परभणी जिल्ह्यातून कुणालाही नाही बोलवता 15 लोकं आलेली आहेत. आम्ही कुणालाही फोन केला नाही. आमच्या एका तालुका अध्यक्षाला पुरस्कार मिळाला, त्यांच्यासोबत 5 जण आलीत. इतर स्वतःहून स्वखर्चानं आलेली लोक आहे. कुठेही आम्ही कुणाचं तिकीट काढलं नाही, काही नाही. म्हणजे एक चांगलं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं. सगळ्यांना असं वाटतं की व्हॉइस ऑफ मीडिया काहीतरी चांगलं आपल्याला देईल आणि काहीतरी शिकायला मिळेल. त्यामुळं स्वतःहून लोक येतात. आम्ही जर त्यांना आवाहन केलं असतं तर बीडच्या कॅम्पसला साधारणतः बीडला जो काय आमचा वैगी कॅम्प झाला 100-150 लोक आम्ही तिकडे घेऊन गेलो होतो. मोठा रिस्पॉन्स जो आहे तो आमच्या जिल्ह्यातून सातत्यानं व्हॉइस ऑफ मीडियाच्या मागं उभा राहिला आहे. आता महत्त्वाचं असं आहे की पत्रकार आपण कशा पद्धतीनं काम करतो. धावपळ असतं. आता इलेक्शनमध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. स्वतःच्या कुटुंबाला आपण फारसा वेळ देत नाही. आरोग्याची महत्त्वाची खूप प्रश्न आहेत, म्हणून तो जे काही व्हॉइस ऑफ मीडियानं पंचसूत्री घेतली ती फार महत्त्वाची आहे. आणि ती पंचसूत्री जी आहे त्या पंचसूत्रीच्या अनुषंगानं काम चालू आहे. सगळ्यात महत्त्वाचं संधीदळ सातत्यानं सांगतात, आपले नाना सातत्यानं सांगतायत की पत्रकारांचा जो काही घराचा प्रश्न आहे तो झाला पाहिजे आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम जे आहे ते व्हॉइस ऑफ मीडियाचं आहे. त्यामुळं पहिल्यांदा आम्ही असा विश्वास देतो की महाराष्ट्रामध्ये जर पहिलं कुठं गृहनिर्माण सोसायटी तयार होईल तर ती परभणीमध्ये होणार आहे. आणि त्या अनुषंगानं आमची पूर्ण जे आहे ते तयारी झाली आहे. मागं जे काही आम्ही आरोग्य कॅम्प घेतला जिल्हाधिकाऱ्यांना, जागेवर बसा, मागे उठू नका. माझी विनंती आहे, महत्त्वाचं आहे, कृपया आपल्याला सुद्धा कशा पद्धतीने हे सगळं काम करता येईल ते त्याच्या अनुषंगानं बोलतोय, त्यामुळे थोडा वेळ द्या. आम्ही मागच्या वेळेस जिल्हाधिकाऱ्यांना SP-ना सगळ्यांना आमच्या कॅम्पला बोललं. त्यांना आम्ही निवेदनं दिले की पत्रकाराच्या अनुषंगानं काय काय केलं पाहिजे. आमच्याकडे साधं जिल्हाधिकारी कार्यालयात बसण्यासाठी पत्रकारांना कक्षसुद्धा नव्हता. त्या कक्ष द्यावा, इथून ते पत्रकारांच्या मुलांना केंद्रीय शाळेमध्ये कसा प्रवेश दिला जाऊ शकतो किंवा पत्रकारांच्या घरांसाठी कशा पद्धतीची जागा दिली जावी या अनुषंगानं आम्ही सातत्यानं मागण्या केल्या होत्या. त्या अनुषंगानं काही जिल्हाधिकाऱ्यांची बैठक झाली. नानांचे ते फार जवळचे मित्र आहेत, कलेक्टर आमचे जिल्हाधिकारी संदीपदा स्वतः त्यांच्याशी वारंवार बोललेत. नाना जोरकर जे आहेत ते सातत्यानं बोललेत. त्यांनी आम्हाला विश्वाससुद्धा दिला की आम्ही पत्रकारांच्या गृहनिर्माण सोसायटीसाठी जागा देऊ. त्या अनुषंगानं आम्ही काही जागासुद्धा शोधलेल्या आहे परभणीमध्ये. आणि त्या जागा आम्हाला या ज्या पद्धतीनं आता सध्या इलेक्शनच्या निमित्तानं आचारसंहिता संपल्यानंतर त्या जागेचा प्रस्ताव जो आहे ते सादर करून त्या जागेसंदर्भात काय करायचं आहे हे कलेक्टर आम्हाला ती जागा कशी मिळवून देता येईल त्या अनुषंगानं प्रस्ताव हे करणार आहे. तसं आश्वासित त्यांनी ऑलरेडी दादाला केलेलं आहे आणि जोर करणाऱ्यांना सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे ती जागा मिळेल आणि ही जागा ही घरं कशा पद्धतीनं आपल्याला मिळू शकतात तर त्याचा एक चांगलं सुंदर असं मॉडेल आहे की शासकीय जर जागा मिळाली आपल्याला तर शासकीय जागेवर बांधकाम करण्यासाठी केंद्राचा आपल्याला काही फंड मिळतो, राज्याचा काही 2-2.5 लाखापर्यंतचा फंड मिळतो. त्याशिवाय पत्रकारांकडे काही जमापुंजी असेल तर त्यांचा काही फंड घेऊन आणि काही दाते जे असतात तुमचे लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील त्यांच्या स्वइच्छेनं जर काही पैसे मिळत असतील
तर कमीत कमी पैशामध्ये हा प्रोजेक्ट उभा करणं शक्य आहे. पण त्यासाठी जे लागणार आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते इच्छाशक्ती लागणार आहे. त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करावा लागणार आहे. नानाला मला सांगावं असं वाटते की तुम्ही ज्या पद्धतीनं दोनदा बोलला, त्यानंतर माझंसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही निवेदनं वगैरे दिले आहेत.